तर एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होणार की नाही याचा निर्णय अजूनही झाला नाही आणि त्यामुळे शिंदे गटात सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे। कारण शिंदे गटातले अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। शिंदेंनी सत्तेत सहभागी व्हावं यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही आहेत। आताच्या परिस्थितीत सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय शिंदेंना घेता येईल का बघूया। आपण या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं आणि वरचा निर्णय तुम्ही मान्य केलेला आहे, तर आमची अपेक्षा हीच आहे की त्यांनी सत्तेमध्ये राहावं। मी महायुतीसोबत होतो, महायुतीसोबत आहोत आणि भविष्यामध्ये देखील महायुती बरोबर राहणार आहोत ही आमची भूमिका आहे। महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की खरी शिवसेना कुठली आहे आणि ह्याच्यामध्येच त्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे। त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा, तो काय पद देऊनच राखला जातो असं बिलकुल नाही। एकनाथ शिंदे कधी दरेगावात जातात तर कधी अचानक ज्युपिटर रुग्णालयात दाखल होतात। धक्कातंत्र आणि प्रेशर टॅक्टिक्सनी शिंदे जसं भाजपचं टेन्शन वाढवतायत तसं शिंदे गटाच्या शिवसेनेचंही टेन्शन वाढवतायत। शिंदे नक्की सत्तेत सहभागी होणार की नाही यावरनं शिंदे गटातही अस्वस्थता आहे। मी महायुतीसोबत होतो, महायुतीसोबत आहोत आणि भविष्यामध्ये देखील महायुती बरोबर राहणार आहोत ही आमची भूमिका आहे। की शिंदे साहेबांचं नेतृत्व हे फार मोठं परिपक्व नेतृत्व आहे, महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व आहे। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या फायनल आहेत आणि त्यांनी काय करायचं सत्तेमध्ये हे ते स्वतः ठरवणार आहेत। पण मला जर तुम्ही विचाराल त्यांचा सहकारी म्हणून, तर त्यांनी सरकारमध्ये येणं आणि सरकारमध्ये सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणं आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं ही आमची सगळ्यांची जरूरत आहे, आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा त्यांनी विचार करावा ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। या ठिकाणी प्रवास जो चालला होता त्यांचा राजकारणाचा, त्याच्यामुळे लोकांना एक अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथरावजी शिंदे व्हावेत। पण त्यांनी शेवटी हे सांगून दिलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही। आमची अशी इच्छा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं। पण त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी सत्तेमध्ये राहावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे। एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जावा अशी ही मागणी शिंदे गटाची आहे। आमची एकच मागणी आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली, जिंकली गेली, त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा, तो काय पद देऊनच राखला जातो असं बिलकुल नाही। एकनाथ शिंदे साहेब कुठल्याही पदाच्या मागे धावणारं नेतृत्व नाही, ते महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काम करणारं नेतृत्व आहे। नाहीतर एवढं मोठं पद सोडून ते बाहेर निघून गेलेच नसते। ते गेले ते बाळासाहेबांच्या विचाराला पाठिंबा देण्यासाठी आणि शिवसेनेची तत्त्व कायम करण्यासाठी आणि ते महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की खरी शिवसेना कुठली आहे आणि ह्याच्यामध्येच त्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे। 5 तारीख को बड़े धूमधाम से ये शपथविधि ग्रहण सोहला यहाँ संपन्न होगा। एकनाथ शिंदे जी सरकार में रहेंगे, इसके बारे में आज शाम में पता चलेगा। चलो आज शाम को सर आज शाम को मीटिंग है, आज शाम को कितने बजे मीटिंग है, क्या है वो बता दीजिए सर। आज शाम को शायद शाम को देर रात में ये मीटिंग होगी। दोपहर में सीएम साहब आ रहे, सह्याद्री पे भी उनकी और अलग विषय पे बैठक है। गृह खात्यावरनं भाजप आणि शिंदे गटाची चर्चा अडल्याची चर्चा आहे। मात्र शिंदे गटाचे अनेक नेते मंत्रिपदासाठी कोट शिवून तयार आहेत। सत्तेतनं बाहेर राहणं शिंदेंसाठी एवढं सोपं नाही। सत्तेत सहभागी झाले नाहीत तर पक्ष एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हान शिंदेंसमोर असेल। शिंदे गटातले इतर नेते मंत्रिपदासाठी थेट भाजपला जाऊन मिळतील अशी ही शक्यता आहे। मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला थेट अंगावर घेणं शिंदे गटासाठी घातक ठरेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी निधीच्या दृष्टिकोनातून राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेणं शिंदे गटासाठी सोपं नाही। गेल्या वेळच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना एकसंध असतानाही भाजपच्या शिवसेनेपेक्षा फक्त 2 जागा कमी होत्या। राज्यातलं भाजपचं यश पाहता राज्यातल्या सत्तेसह महापालिकांमधल्या सत्तेतही वाटा हवा असेल तर शिंदेंना सत्तेत सहभागी व्हावंच लागेल। सत्तेपायी युती आघाडी फिसकटते हे 2019च्या सत्ता संघर्षानं दाखवून दिलं। मात्र या निवडणुकीतलं भाजपचं यश आणि इतर पक्षांना मिळालेल्या जागांची गणितं पाहता सत्ता ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते हेच 2024च्या निवडणुकीतनं दिसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।